6 वर्षापूर्वी कोरोनानं संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला। त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। अमेरिकेसह 22 देशांमध्ये कोरोनाचा एक नवा व्हेरियंट आलाय। हा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि भारतामध्ये त्याचा किती परिणाम होईल पाहूयात। जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंट अलर्ट। अमेरिकेसह 22 देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार। भारतामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार। कोरोना महामारी संपली असं वाटत असतानाच पुन्हा एकदा जगभरात कोरोनाच्या नव्या विषाणूनं आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे। अमेरिकेत सध्या कोरोनाचा एक नवीन विषाणू वेगानं पसरतोय। त्याला BA.3.2 असं नाव देण्यात आलंय। अमेरिकेच्या सेंटर्स ऑफ डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं आपल्या अहवालात या विषाणूच्या वाढत्या धोक्याची पुष्टी केली आहे। या अहवालानुसार हा विषाणू अमेरिकेतील निम्म्या राज्यांमध्ये तसंच इतर 22 देशांमध्ये आढळून आलाय। यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, जपान, केनिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, जर्मनी, डेन्मार्क अशा देशांचा समावेश आहे। BA.3.2 हा ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट आहे। अमेरिकेसह जगभरातील 20 देशांमध्ये हा कोरोना विषाणू आढळलाय। BA.3.2 विषाणूचं पहिलं प्रकरण नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळलं होतं। त्यानंतर 2025 मध्ये त्याचा प्रसार वेगानं वाढू लागला। संशोधकांनी या विषाणूला सिकाडा असं टोपण नाव दिलंय, जे एका कीटकावर आधारित आहे। सिकाडा नावाचं कीटक बऱ्याच काळापर्यंत जमिनीखाली सुप्त अवस्थेत राहतो आणि अचानक बाहेर येतो। त्याचप्रमाणे हा व्हेरियंट देखील दीर्घकाळ शांत राहिल्यानंतर अचानक सक्रिय झाला, म्हणूनच वैज्ञानिकांनी याला हे नाव दिलंय। या प्रकाराचे दोन उपप्रकार आहेत। त्याच्यामध्ये BA.3.2.1 आणि BA.3.2.2 असेही उपप्रकार तयार झालेले आहेत आणि याचा अर्थ हा विषाणू सतत बदलतोय। याची लक्षणं आणि ही सर्दी खोकला ताप अशीच आहेत। याच्यामध्ये श्वसनामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होण्याची शक्यता खूप कमी असते आणि स्पाइक प्रोटीनमधील बदलामुळं लसीकरण किंवा पूर्वीचं जर तुम्हाला कोविड किंवा करोना होऊन गेला असेल तर त्याच्यामुळे जी काही तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती आलेली असते तिचा फारसा उपयोग होत नाही अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। म्हणूनच तज्ज्ञांनी जे जिनॉमिक सर्व्हिलन्स जो आहे किंवा जिनॉमिक निरीक्षण जे आहे हे वाढवण्याची गरज पुन्हा अधोरेखित केलेली आहे। भारतामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर मार्च 2026 पर्यंत म्हणजे या महिन्यापर्यंत विशेष असे कुठलेही रुग्ण या पद्धतीचे सापडलेले नाही आहेत, परंतु ही परिस्थिती जी आहे ही अत्यंत सतर्कतेने हाताळली पाहिजे। लक्षणं काय आहेत? घसा दुखणं, ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, नाक वाहणं किंवा बंद होणं, चववास कमी होणं अशा या नव्या व्हेरियंटची लक्षणं आहेत। युरोपीय देशांमध्ये या कोरोना विषाणूचा प्रभाव वाढताना दिसतोय। BA.3.2 विषाणूमध्ये 70 ते 75 वेळा उत्परिवर्तन झालंय। उत्परिवर्तन म्हणजे DNAच्या गुणधर्मानुसार हा विषाणू स्वतःमध्ये बदल करून घेण्यासाठी सक्षम आहे। त्यामुळे काळानुसार हा विषाणू अधिक धोकादायक होईल अशी चिंताही व्यक्त केली जाते। BA.3.2 प्रकाराचे काही नमुने भारतामध्ये आढळले असं काही ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। याच्यामध्ये भारताची जी जिनॉमिक तपासणी संस्था आहे इन्साकॉग ही या प्रकारावर नजर ठेवून आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार पसरला आहे असं कुठेही लक्षात येत नाही आहे। युरोपमध्ये तो वाढलेला आहे। अनेक भारतीय लोक युरोप आणि अमेरिकेमध्ये या काळामध्ये जाऊन येतात, त्याच्यामुळं याची जिनॉमिक तपासणी वाढवण्याची गरज आहे आणि लक्षणं दिसली तर याचं टेस्टिंग करणं आणि मास्क वापरण्याची कदाचित गरज भासू शकेल। परंतु कुठल्याही पद्धतीने आपण विचार केला तरी याच्यामुळं मोठ्या प्रमाणात महामारी पसरण्याची शक्यता अजिबात नाही आहे किंवा लोकांच्या मनात जी भीती असते की पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का, तर तसं काही होण्याची शक्यता नाही आहे। सर्दी खोकला ताप यामध्ये जसं फ्लू हा 100 वर्षापेक्षा जास्ती काळ जगामध्ये पसरतोय तशीच करोनाची परिस्थिती आहे। करोना हा पूर्णपणे नष्ट झाला नव्हता, तो पुन्हा नव्या स्वरूपात आपल्यासमोर येतोय आणि आत्ताचं जे स्वरूप आहे हा करोना पुन्हा आलेला नाही आहे, आधीच्याच करोनाचं हे बदललेलं म्युटेट झालेलं रूप आहे। BA.3.2 हा विषाणू धोकादायक आहे की नाही याबाबत अधिक संशोधन केलं जाते।
पण भारतात या विषाणूचा शिरकाव झालाय का? पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखं संकट ओढावू शकतं का? याबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मात्र तज्ज्ञांच्या मते सध्या भारतात नव्या व्हेरियंटचा एकही बाधित नाही. बहुतांश नागरिकांचं लसीकरण झालं असल्यामुळे कोविडची गंभीर लक्षणं होण्याची भीती नाहीये. या व्हेरियंटची लक्षणं देखील खूप हलकी असतात, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.